मोदी सरकारच्या काळातील सगळ्यात महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प म्हणून बुलेट ट्रेनकडे पाहिलं जातं। मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे। जपानच्या सहाय्याने बुलेट ट्रेनची निर्मिती करण्यात येणार आहे। 2017 पासून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे। 2022 पर्यंत भारतामध्ये पहिली बुलेट ट्रेन धावेल असा दावाही करण्यात येतो। दरम्यान नुकत्याच प्रकाशित झालेल्या एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजेच पर्यावरण परिणाम अहवालानुसार एक धक्कादायक असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। बुलेट ट्रेनच्या बांधकामाच्या दरम्यान एड्सच्या वाढत्या प्रसाराची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। बुलेट ट्रेन घेऊन येणार एड्सचा धोका। पर्यावरण परिणाम अहवालातील धक्कादायक निष्कर्ष। बांधकामाच्या जागी वाढणार एड्सचा प्रसार। गुजरातमधून महाराष्ट्राला होणार HIV संसर्ग। अहमदाबाद ते मुंबई असा अतिवेगवान प्रवासाचा अनुभव देणारी बुलेट ट्रेन आपल्यासोबत एड्सचा प्रसार घेऊन येणार आहे। बुलेट ट्रेन बाबतचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजेच पर्यावरण परिणाम अहवाल पर्यावरण मंत्रालयाकडे सोपवण्यात आलाय। यात ही धक्कादायक बाब नमूद करण्यात आली आहे। या अहवालातील एका भागात HIVच्या मोठ्या प्रमाणातील प्रसाराची भीती व्यक्त करण्यात आली आहे। प्रकल्पाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं लोक बांधकामाच्या साईटवर एकत्र येणार आहेत। यात HIVची लागण होऊ शकेल असा गट म्हणजेच ट्रक ड्रायव्हर, सेक्शुअल वर्कर यांचाही समावेश असणार आहे। प्रकल्पाच्या निमित्तानं एकट्या राहणाऱ्या पुरुषाच्या गटाला हा धोका निर्माण होणार आहे। तरी कामगारांमध्ये HIV संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्यामुळे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या अंतर्गत मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था काम करते आणि मुंबई शहर आणि उपनगर या दोन्ही भागामध्ये जिथे जिथे अशा ह्या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी होणार असतात त्या कन्स्ट्रक्शनच्या अंतर्गत येणाऱ्या स्थलांतरित कामगारांसाठी HIV बद्दलचे प्रतिबंधात्मक माहिती देणं आणि त्यांना समुपदेशन देणं आणि त्यांचं HIV टेस्टिंग करणं ह्या गोष्टी आमच्याकडनं रेग्युलरली केल्या जातात। मुंबई ते अहमदाबाद हे 320 किलोमीटरचं अंतर केवळ 2 तास 50 मिनिटात पार करणाऱ्या बुलेट ट्रेन बाबतचा पर्यावरणीय अहवाल नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं अलीकडेच पर्यावरण मंत्रालयाला सुपूर्द केला। कामगारांमधील HIV संक्रमणास प्रतिबंध करण्याच्या तरतुदींवर तसंच एड्सची लागण झालेल्यांवर उपचारासाठी या अहवालावर जोर देण्यात आलाय। राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या 2015च्या अहवालाच्या आधारावर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सध्या HIVची काय स्थिती आहे याचाही यात उल्लेख करण्यात आलाय। राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या अहवालात काय आहे हे पाहू ग्राफिक्सच्या मदतीनं। गुजरातमध्ये भारतातील HIV संक्रमणाचा दर सर्वात जास्त 0.42% इतका आहे। म्हणजे तेथील 15 ते 49 वयोगटातील 0.42% लोक HIV पॉझिटिव्ह आहेत। तर महाराष्ट्रातील HIV प्रसाराचा दर राष्ट्रीय सरासरीच्या 0.26% इतकाच आहे। HIV प्रसाराचा दर महाराष्ट्रात कमी तर गुजरातमध्ये जास्त आहे। भारतात एकूण HIV बाधित लोक 21.1 लाख इतके असून त्यापैकी 1.66 लाख गुजरातमध्ये तर 3.1 लाख महाराष्ट्रात आहेत। मात्र सध्या गुजरातमध्ये HIV संक्रमणाचा दर सर्वाधिक आहे। दरवर्षी गुजरातमधील 7,500 जणांना HIVची लागण होत असते। तसंच हे प्रमाण महाराष्ट्रात 3 ते 4,000 दरम्यान आहे। सोसायटी फॉर ह्युमन अँड एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट शेड नावाची संस्था गेल्या 32 वर्षापासून धारावी विभागामध्ये वेगवेगळ्या विषयावरती काम करते। त्यातलाच एक विषय म्हणजे HIV एड्स प्रिव्हेन्शन। आम्ही इथे प्रामुख्याने जे इतर प्रांतातून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान ह्या वेगवेगळ्या स्टेटमधून जी लोक इथे येतात, जे कामगार इथे येतात त्यांच्यावरती आम्ही HIV पासून कसं रोकथाम करता येईल किंवा कसं वाचता येईल याच्यावरती आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आम्ही वापरतो। 1-to-1 सेशन घेतो, 1-to ग्रुप सेशन देतो, त्यांच्यावर फोकस ग्रुप डिस्कशन घेतो, त्यांच्यासाठी इनेबलिंग एन्व्हायरमेंटचे कार्यक्रम राबवतो।
या अहवालानुसार बुलेट ट्रेनच्या कामासाठी मोठ्या संख्येनं लोक इथं एकत्रित येतील. त्यात घरापासून लांब राहणारे एकटे पुरुष, सतत प्रवास करत असणारे ट्रक चालक, व्यावसायिक देह विक्री करणारे, इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग्ज घेणारे, पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष, अशा सगळ्यांचा समावेश असणार आहे. त्यांच्याकडून एड्सचा प्रसार आणि लागण होऊ नये यासाठी काही तरतुदींचाही यात उल्लेख करण्यात आलाय. HIV चा प्रसार रोखण्याच्या तरतुदी, कॉन्डोम, डायाफ्राम्सची उपलब्धता, समुपदेशनाची व्यवस्था, घरी जाण्यासाठी सुट्टीची व्यवस्था, स्थानिक लोकांच्या सहकार्यानं अंमली पदार्थांवर प्रतिबंध, एड्स प्रतिबंधक कायद्याचा वापर, आरोग्य सुविधांचा लाभ, कामगारांसाठी घरांची सोय. 2022 पर्यंत बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरू करण्याचा दावा करण्यात येतोय. त्यासाठी कामही जोरात सुरू आहे. मात्र अहवालातून समोर आलेल्या बाबींचा विचार न केल्यास बुलेटच्या वेगाप्रमाणे एड्सच्या रुग्णांची संख्याही वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.